हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत। अगोदर पेपर कटिंग बघणार आहोत, नंतर अस्तरवर टाकून त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत। तर चला सगळ्यात अगोदर आपण पेपर कटिंग करून घेऊया आणि त्याची जी माप आहे ती तुम्हाला मी स्क्रीनवर देईन। ओके, तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक पेपर घ्यायचा आहे। तर इथे मी प्लेन पेपर घेतलेला आहे, तुम्ही न्यूजपेपरचा पेपर घेतला तरी चालेल। ओके, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची असते। तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 14 इंचावर इथं उंचीचं मार्किंग करायचं आहे। सॉरी 12 इंच आहे। तर इथे बघा हा मी प्लेन पेपर घेतलेला आहे, तुम्ही न्यूज पेपर घेतला तरीही चालेल। तर हा डबल आहे कारण फ्रंट आणि बॅक आपल्याला दोन्ही एकत्र काढायचे आहेत। ओके, तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे। तर तुमची जेवढी पण उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून उंचीचं माप टाकायचं आहे। तर आता जो ब्लाऊज मी कटिंग करत आहे त्याचा उंची आहे 12 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथे बघा आपल्याला 13 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे बघा बरोबर 13 इंच मार्किंग करायचं, सरळ टेप पकडायचा असा आणि 13 इंचावर मार्किंग करून घ्यायचं। दोन ठिकाणी मार्किंग करून घेऊया म्हणजे आपली जी लाईन आहे ती सरळ येईल। ओके, तिथे बघा असं 13 इंच मार्किंग करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर इथं ब्लाऊज जो आहे तो डीप नेक आहे, त्याच्यामुळे शोल्डर आपण घेणार आहोत इथं 5 इंच। ओके, शोल्डरचं मार्किंग करायचं 5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 32 साईजसाठी 5.5 इंच। ओके, आणि इथं पण आपल्याला बरोबर 5 इंचच घ्यायचं आहे। इथं 5 घेतले तसंच इथं पण 5 इंच घ्यायचं, कमी जास्त घ्यायचं नाही, नाहीतर इथून आपण माप नाही टाकलं ना तर कमी जास्त होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे तिथून पण आपल्याला माप टाकून मार्किंग करून घ्यायचं। त्याच्यानंतर हे जे 2 पॉईंट आहेत ते सरळ जोडून घ्यायचे आणि इथं पण आपल्याला एक आडवी लाईन आखून घ्यायची। इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं असतं, दिसतंय? ओके, तर आता ह्या लाईनीवर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा। तर आपली छाती आहे 32 इंच, 32चा चौथा भाग किती येतो? 8 इंच। तो इथे बघा बरोबर 8 इंच मार्किंग करून घ्यायचं आणि साईडला 1.5 ते पावणे 2 इंच शिलाई मार्जिन, तुम्ही जेवढं घेत असाल तेवढं तुम्हाला इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथं कमरेचं माप टाकायचं आहे। तर कमर आहे 26 इंच, 26 इंचचा चौथा भाग किती येतो? 6 चौक 24, 6.5 इंच। तर 6.5 इंच मार्किंग करायचं। ओके, त्याच्यानंतर पाठीमागचा जो आपण टक्स देतो त्याच्यासाठी 1 इंच मार्किंग करायचं आणि इथे जेवढं शिलाई मार्जिन घेतलं तेवढंच इथे पण आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर मी पावणे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे, तर खालच्या साईडला पण पावणे 2 इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आणि हे जे 2 पॉईंट आहेत ना ते आपण जोडून घ्यायचे, एक मार्जिनचं आणि एक ही असते आपली फिटिंगची लाईन। ओके, आता एवढं बेसिक पूर्ण झालं। आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर पाठीमागचा गळा जेव्हा आपण 9 इंचापेक्षा जास्त असतो तेव्हा तो डीप नेक मध्ये जातो, म्हणजे जास्त डीप नेक मध्ये जातो। मग जेव्हा आपला पाठीमागचा गळा डीप नेक असेल तेव्हा इथून हा जो आपला कॉर्नर आहे ना इथून आतमध्ये अर्ध्या इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं। ओके, आणि हे जे मार्किंग आहे ते इथं आपण जे शोल्डरची लाईन टाकलेली आहे ना तिथं असं जोडून घ्यायचं। तर याला क्रॉस बॅक असं म्हणते। तर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला पाठीमागच्या साईडला मुंड्यात अजिबात सुन्या वगैरे येत नाहीत, त्याच्यासाठी हे क्रॉस बॅक द्यायचं असतं। कारण पाठीमागचा गळा डीप असल्यावर खूप जास्त पसरतो ना, त्याच्यामुळे इथं आपल्याला हे क्रॉस बॅक द्यायचं असतं। त्याच्यानंतर बघा इथून आपल्याला पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि 1 इंचावर इथं आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी अशा प्रकारे इथं 2 मार्किंग करून घेतले। इथे बघा एक ही 1 इंचावरचा आणि 1.25 इंचाचा। आता हे जे मार्किंग आहे त्यातूनच आपल्याला आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर इथे मी पेपर थोडासा फिरवून घेते आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे ना ती आपण क्रॉस बॅकची लाईन आखलेली आहे ना तिथून अशा प्रकारे आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे।
इथून हलकस असं खाली न्यायचं म्हणजे मुंड्यात ब्लाऊज खाचत नाही. ते बघा 2 लाईन एवढं मी इथं खाली गेलेले आहे. दिसतंय क्लिअरली. इथे बघा अशा प्रकारे पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आणि तिथूनच लगेच आपल्याला असं हे जे पहिलं मार्किंग केलेलं आहे ना आपण 1 इंचाचं, तिथून असा पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा, थोडंसं असं आतमध्ये घेऊन. ओके. इथे बघा दोन्ही मुंड्याचा आकार देऊन झालं, पुढचा आणि पाठीमागचा. क्लिअर. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं गळ्याचं मार्किंग करायचं आहे. तर गळ्यासाठी आपण इथे घेणार आहोत 2.25 इंच. 2 ते 2.25 इंच घेऊ शकता. जास्तच डीप नेक असेल ना पाठीमागचा तर तुम्ही 2च इंच गळारुंदी घ्यायची आहे, जास्त नाही घ्यायची. तर इथं इथं त्यांना शोल्डर पट्टी कमी हवी आहे, त्यामुळे मी इथं 2.25 इंच घेतले. तुम्हाला जर शोल्डर पट्टी जास्त हवी असेल ना तर तुम्ही इथं 2 इंच गळारुंदी घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आता पुढचा जो गळा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच. इथे बघा 6 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि खालच्या साईडला आपल्याला थोडंसं ब्रॉड घ्यायचं आहे. तर इथं 2.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. किती? 2.5 इंच. इथे बघा 2.5 इंच मार्किंग केलं. त्याच्यानंतर आता हे आणि हे 2 पॉईंट आहेत ना ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा अशा प्रकारे हे 2 पॉईंट जोडून घेतले. त्याच्यानंतर आता पुढच्या गळ्याचा इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथे बघा अशा प्रकारे पुढच्या गळ्याचा आकार देऊन घ्यायचा परफेक्ट असा राऊंड. आता आपल्याला योगपट्टीसाठी माप टाकायचं आहे. तर योगपट्टी आपण पुढच्या साईडला घेणार आहोत 3 इंच आणि पाठीमागच्या साईडला घेणार आहोत 2.5 इंच. तर इथे बघा अशा प्रकारे 2 आणि इकडच्या साईडला पण 2.5 इंचच टाकायचं. सरळ लाईन आखून घ्यायची आणि नंतर मग योगपट्टीचा शेप द्यायचा म्हणजे आपल्याला शेप द्यायला सोपं जातं. ओके. इथे बघा आणि त्याच्यानंतर आता इथून हलकासा आपल्याला शेप द्यायचा आहे योगपट्टीचा. ओके. अशा प्रकारे आता आपल्या हा जो ब्लाऊज आहे तो किती साईजचा आहे? 32 साईजचा. तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगते की कशा प्रकारे आपल्याला कटोरीचं माप काढायचं असतं. तर तुमची कुठलीही साईज असू द्या. आता ही 32 साईज आहे आपली. ओके. त्यातला आपल्याला त्याचे किती भाग करायचा? 6 भाग करायचा. तर 32चा 6वा भाग 32चा 6वा भाग किती? तो 5.3. तर 5.3 मधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचा आहे. तर येते किती आपल्या इथं? 4.8 इंच एवढी आपली कटोरी येते. किती येते? 4.8 म्हणजेच 5 इंचाला 2 लाईन एवढ्या कमी येतं. ओके. तर इथं 4.5 इंच आपल्याला इथं कटोरीचं माप टाकायचं आहे. तर इथे बघ 4.5 म्हणजे किती? तर इथं येते बघा 5 इंचाला ही एक लाईन कमी, एक आणि 2 हे 2 लाईन कमी येतं. 4.5 येतं बरोबर 4.8. ओके. समजलं. तर असं प्रत्येक साईजनुसार काढायची. समजा आता तुमची 36 साईजची छाती आहे तर 36चा 6वा भाग करायचा. 36/6 तर किती येतं? 6 इंच. ओके. त्याच्यातून आपल्याला मायनस करायचंय अर्धा इंच. मग 6 मधून अर्धा इंच कमी केलं तर किती आलं? 5.5 इंच. मग 36 साईजसाठी आपल्याला कटोरी किती घ्यायची आहे? 5.5 इंच. अशा प्रकारे सर्व साईजचे तुम्ही इथं कटोरी काढायची आहे. मग कुठली साईजची असू दे तुमच्या 38, 40, 42, 50 साईज कुठलीही साईज असू द्या त्या साईजसाठी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. तुमची जी पण छाती असेल त्याचा 6वा भाग करायचा म्हणजे त्याला 6ने भागायचं आणि त्याच्यातून नंतर अर्धा इंच आपल्याला कमी करायचं. अशा प्रकारे छातीचं माप काढायचं आहे. तर 32 साईजसाठी आपल्याला इथं कटोरी घ्यायची आहे 4.8 म्हणजेच 4.5 इंचावर इथं आपण कटोरीचं माप टाकून घेऊया. ओके. इथे बघा 4.5 इंचा बरोबर 4.5 इंचा मार्किंग करायचं. सेम त्याच पद्धतीने थोडंसं वरती घेऊन इथं पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कटोरीचा शेप द्यायला सोपं जातं. ओके. त्याच्यानंतर इथं बघा हा जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे ना तिथून आपल्याला 2 ते 2.25 असं 2 मार्किंग करून घ्यायचं म्हणजे ज्या ह्याच्यातून आपला शेप जाईल तो परफेक्ट असा येतो. आणि इथून आपल्याला 1 ते वरून 4.5 ते 5 इंच घेऊ शकता. तर शेपनुसार इथं बघा आपण घेऊया 4.5 इंचावरून. ओके. इथे बघा अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. खालून 1 ते 1.25 इंचावर खालून घ्यायचं किंवा वरून 4.5 ते 5 इंच तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता हे जे सगळे पॉईंट आहेत ते असे जोडायचे.
ओके, दिसतंय परफेक्ट. तर इथे बघा, आता आपली जी लाईन आहे ती कुठल्या मापातून गेली, 2.25 इंच. म्हणजे हा जो पहिला आपण मुंड्याचा आकार दिलाय ना, तिथून 2.25 इंच इथं मार्किंग करून घ्यायचं. इथं उंचीनुसार थोडंफार कमी जास्त होतं. आता ह्या ब्लाऊजची उंची कमी आहे, म्हणजे 12 इंच आहे, त्याच्यामुळे थोडेफार कमी जास्त होतं. थोडेफार उंची जास्त असेल तर हा पॉईंट 2 इंचामधून सुद्धा जाऊ शकतो, पण तुम्ही 2 ते 2.25 इंच इथून घ्यायचं आहे कमी साईज मध्ये. ओके, तर इथे बघा पुढच्या याचं आपलं पूर्ण मार्किंग करून झालेलं आहे. आता आपण याची कटिंग करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपण इथं पाठीमागचा मुंडा आणि ही साईडचं कट करून घेऊया, कारण पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही आपले पार्ट एकत्रच आहेत ना, त्याच्यामुळे. इथून इथून पण कट करून दोन्ही पार्ट आपण वेगळे करून घेऊया. आणि खालचे उंचीचं मार्किंग आहे ते इथे कट करून घेऊया. तर इथे बघा, हे फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट, हा जो आहे तो आपला फ्रंट पार्ट आहे आणि हा जो आहे तो आपला बॅक पार्ट आहे. ओके, तर बॅक पार्टला आपण नंतर गळा कटिंग करून घेऊया. तर आता आपण योक पट्टी कटिंग करून घेऊया. त्याच्यानंतर पुढचा गळा आपण इथे कटिंग करून घेऊया. आणि लगेच इथं पुढच्या मुंड्याचा आकार देखील कट करून घ्यायचा आहे. इथे बघा, पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेतला. ही आपण कटोरी कटिंग करून घेतलेली आहे. ही आपली योकपट्टी आहे. ओके, तर आता आपण बघणार आहोत की कच्ची कटोरी आहे याच्यावरून मोठी कटोरी कशी करायची ते. तर इथे बघा, हा मी पेपर घेतलेला आहे, याच्यावर आपण कटोरी वाढवून घेऊया. तर कटोरी वाढवायच्या अगोदर बघा, इकडच्या साईडला आपल्याला हलकसं थोडंसं कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली कटोरी जी आहे ना ती गोल येते व्यवस्थित. तिथे बघा, एवढंसं मी कट करून घेतलेलं आहे. तर आता बघूया आपण 32 साईजची कटोरी कशी वाढवायची. तर इथे बघा, ही आहे आपली 32 साईजची कटोरी. तर सगळ्यात अगोदर कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथं ठेवून घ्यायची आणि ॲज इट इज आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. दिसते. तर इथे बघा, आपण ही कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घेतली. नंतर त्याच्यानंतर बघा, आपल्याला दोन्ही साईडला इथं 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे पुढच्या साईडला 1.5 इंच आणि पाठीमागच्या साईडला सुद्धा 1.5 इंच. तर इथे बघा, तुम्हाला जर पप कमी हवा असेल तर तुम्ही इथे 1.25 इंच देखील वाढवून घेऊ शकता. तर इथे आपण 1.25 इंच वाढवून घेऊया. परत पुढच्या साईडला 1.25 इंच वाढवून घ्यायचं. इथे बघा, 1.25 इंच इकडच्या साईडला आणि 1.25 इंच इकडच्या साईडला. ओके, तर ही पण सरळ लाईन आपण आखून घेऊया. इथे सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथून असा क्रॉसच जाऊन द्यायचा, जसा आपला शेप येतो तसा. असं सरळ नाही वाढवायचं, असं जसा शेप आता तिरका आहे ना क्रॉसमध्ये तसंच आपल्याला इथं वाढवायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघा, ही मोजायचं किती आहे, तर ही येते 7.5 इंच. ओके, त्याचं बरोबर हाफ करायचं. असं बरोबर हाफ करायचं आणि इथं मार्किंग करून घ्यायचं. आणि जिथं आपण हाफ केलंय ना तिथून खाली आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे. म्हणजे इथं जेवढं वाढवलेलं असेल ना तिथं तेवढंच इथं पण आपल्याला वाढवून घ्यायचं. इथे पण आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची. ओके, त्याच्यानंतर बघा, पुढचं आपल्याला इथे हुक आणि आयसाठी इथे आपल्याला 1/2 इंच एवढं वाढून घ्यायचं. आणि इकडं वरच्या साईडला 1/2 इंच, कारण इथं आपल्याला साईडला कटोरीचा जो मुंड्याचा पार्ट असतो ना तो आपल्याला इथं जोडून घ्यायचा असतो. ओके, इथं बघा, वरच्या साईडला 1/2 इंच वाढून घेतलं. आता हे सगळे पॉईंट आहेत ना ते आपल्याला इथं जोडून घ्यायचे आहेत. तर बघा, इथून अशा प्रकारे हा पॉईंट इथे जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर इथून आपल्याला इथे आणि इथून इकडच्या साईडला झालं. आता आपल्याला इथून कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. इथे बघा, अशा प्रकारे हलक्या हाताने अगोदर शेप देऊन घ्यायचा परफेक्ट असा, आणि नंतर मग डार्क करून घ्यायचा. परफेक्ट शेप आला ना मग इथे बघा, अशा प्रकारे हा शेप देऊन झालेला आहे. आता ही पूर्ण कटोरी आपली झालेली आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊया.
तर इथे बघा ही कटोरी आता वाढवून झालेली आहे. आता याला आपल्याला टक्स किती घ्यायचा, तर इथे बघा टक्स दोन्ही साईडला इथं आपल्याला 1.25 इंच घ्यायचा आहे. इकडच्या साईडला 1.25 इंच आणि इकडच्या साईडला पण आपल्याला 1.25 इंच. तर इथे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडला, आणि वरती आपल्याला टक्स घ्यायचा आहे 2.5 इंच. तर इथून बघा 2.5 इंचावर असं सरळ मार्किंग करायचं आणि दोन्ही साईडला 2.5 इंचावर, सॉरी 1.25 इंच हे जे मार्किंग केलेलं आहे ना तिथं आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचं. खूप सोपी असते कटोरी कटिंग करणं. सर्व साईजसाठी एकच फॉर्म्युला असतो, फक्त हे जे कटोरी आपण वाढवताना त्याच्यात थोडेफार चेंजेस असतात. बाकी कटोरी वाढवण्याचा फॉर्म्युला सेमच असतो. त्याच्यानंतर बघा इथे हा जो पॉईंट आहे तो बरोबर असा फोल्ड करून घ्यायचा, आणि इथं बघा इकडच्या साईडला आपल्याला मुंडा जोडण्यासाठी लागतं आणि पुढच्या साईडला सुद्धा हुकायची पट्टी जोडण्यासाठी लागतं. आणि फोल्ड करून झाल्याच्या नंतर परत आपण कटोरी चेक करायची. तर कटोरी आपली किती आहे, 4.25 इंच. तर इथे बघा 2.5 इंचाला एक लाईन कमी आहे, म्हणजे बरोबर आपली कटोरी जी आहे ती 4.25 इंच येणार आहे. अशा प्रकारे चेक करायचं कटोरी आपण कटिंग केल्याच्या नंतर. तर बघा तुम्हाला अजून एकदा लिहून दाखवते. इकडनं आपण 1.25 इंच वाढवलेला आहे 1.25, इकडे पण 1.25, इथं पण आपण 1.25 इंचच वाढवलेला आहे आणि इकडे पण आपण 1.25 इंच वाढवलेला आहे. ओके. आणि हा जो उभा टक्स घेतलेला आहे हा घेतलेला आहे आपण 2.5 इंच. इथं 1.5 इंच वाढवलं, इकडच्या साईडला 1/2 इंच वाढवलं. तर अशा प्रकारे ही 32 साईजची कटोरी आपली वाढवून झालेली आहे. ओके. समजलं कटोरी कशी वाढवायची ते. आणि ही जी योगपट्टी आहे ना, या योगपट्टीमध्ये खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंच आणि वरच्या साईडला 1/2 इंच, अशा प्रकारे टोटल ह्या योगपट्टीमध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं असतं, जे की आपल्याला शिलाईसाठी लागतं. बाकी आता पूर्ण ब्लाऊजची आपली इथं कटिंग करून झालेली आहे. तर बॅक साईडच्या गळ्याची पण मी तुम्हाला मार्किंग दाखवते. तर इथे बघा 2.25 इंच आपण गळ्याची रुंदी घेतलेली होती. ओके. त्याच्यानंतर आता खालची, आता तुमची जेवढी पण पट्टी असेल तेवढी घ्यायची. तर ह्या ब्लाऊजची जी आहे ती आपली 3 इंचाची आहे, तर त्याच्यात 1.25 इंच फिक्स करून मी इथं 4.25 इंचावर मार्किंग करून घेते. आणि खालच्या साईडला इथे बघा 2.25 इंच घेते. तुम्हाला कमी जास्त तुम्ही साईजनुसार करू शकता. म्हणजे तुम्हाला जास्त ब्रॉड हवा असेल तर 3 इंचापर्यंत घेऊ शकता, पण 32 साईजमध्ये 3 इंचापेक्षा जास्त पुढे जायचं नाही, खूपच जास्त ब्रॉड होऊन जातो. तर 2.5 ते 3 पर्यंत तुम्ही घेऊ शकता. ओके. त्याच्यानंतर इथे बघा हे जे दोन्ही पॉईंट आहेत ते इथं असे जोडून घ्यायचे. मग याच्यात तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तुमच्या आवडीनुसार. गोल, चौकोनी, पंचकोनी, मटका गळा, जो कुठला तुम्हाला हवा असेल तो. इथे बघा अशा प्रकारे आपण, आणि लवकरच आता आपण पेपर पॅटर्न पण चालू करणार आहोत. तर एवढे गणपती वगैरे झाल्याच्या नंतर आता सध्या खूप लोड आहे शिलाईचा. इथे बघा आता इथं आपलं बॅक पार्टची पण गळ्याची मार्किंग करून झाली. आता तुम्हाला सांगते टक्स कसा द्यायचा. तर टक्स देताना इथे बघा आपण 2.25 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं असतं, ते मार्जिन सोडून द्यायचं आणि जे आपण कमरेचं माप टाकलेलं आहे ना त्याच्याबरोबर इथं हाफ करायचं. तर जिथपर्यंत पण येईल तिथं मार्किंग करून घ्यायचं आणि वरती आपल्याला 4 इंचावर आपल्याला पाठीमागचा टक्स द्यायचा असतो. तर इथे बघा अशा प्रकारे 4 इंचावर टक्स द्यायचा आणि 1 इंच आपण टक्ससाठी घेतले नाही, तर दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. तर इकडच्या साईडला 1/2 इंच आणि इकडच्या साईडला 1/2 इंच, अशा प्रकारे दोन्ही साईडला अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आणि सरळ लाईन आखून घ्यायची अशा प्रकारे. इथे बघा पाठीमागचा टक्स पण तयार झालेला आहे. आता इथे टक्स दिल्याच्या नंतर काय होतं, हा जो पार्ट आहे ना तो खालच्या साईडला येतो, त्याच्यामुळे इथं आपल्याला 1/2 इंच वरती जायचं. इथे बघा अशा प्रकारे 1/2 इंच वरती जायचं आणि ही जी टक्सची लाईन आहे ना शेवटची, तिथून आपल्याला अशा प्रकारे क्रॉसमध्ये सरळ लाईन आखून घ्यायची, अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथं थोडंसं कट करून घ्यायचं, म्हणजे जो ब्लाऊज आहे ना आपल्याला कमरेत एकदम सरळ असा व्यवस्थित बसतो. तर एवढं बघा आपण कट केलेलं आहे. आणि इथं आपण टक्स दिला ना तर हा पार्ट आहे ना तो असा येतो, मग बरोबर ही जी लाईन आहे ती सरळ होऊन जाते. नाहीतर मग इथला पार्ट आहे तो जास्तच खाली येतो, मग ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित आपल्याला बसत नाही. तर इथे बघा अशा प्रकारे हा 32 साईजचा आपला बॅक पार्ट इथं तयार झालेला आहे. तर पूर्ण 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग झालेली आहे. आता आपण हे सगळे जे पॅटर्न आहेत ते अस्तरवर ठेवून कटिंग करून घेऊया. तर इथे मी बॅक पार्ट नाही ठेवणार आहे, कारण बॅक पार्टला मला डिझाईन बनवायची आहे. फी नेक आहे आणि जेव्हा आपण आपला फी नेक असतो ना त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतात, कारण आपल्याला गळारुंदी वाढून घ्यायला लागते. बाकीचा पॅटर्न, पुढचा पॅटर्न मी हाच ठेवणार आहे, फक्त पाठीमागचा पॅटर्न ठेवणार नाही, कारण पाठीमागचं मला डिझाईन करायची आहे म्हणून. तर आता तर आपली ब्लाऊजची उंची आहे 12, त्याच्यात 1 इंच प्लस करून इथं 13 इंच मार्किंग करून घेते. आणि आता इथं जेव्हा पण आपला फी नेक असतो ना त्याच्यात आपल्याला थोडंसं वाढून 1/2 इंच शोल्डर वाढून घ्यायला लागतं. आणि फी नेक आहेच पण त्याच्यात दोऱ्या पण लावायच्या आहेत, त्यामुळे पाठीमागच्या गळ्यासाठी इथं मी 6 इंच शोल्डर टाकणार आहे. इथे बघा 6 इंच शोल्डरचं माप टाकलं आणि इथं 3 इंच गळा रुंदी
6 6 इंच मुंड्याचं माप टाकते. छातीचा चौथा भाग इथं 8 इंच घ्यायचा. तर पॅक आहे त्याच्यामुळे पाठीमागच्या ह्याच्यात अर्धा इंच वाढून प्लस साईडला 1.25 इंच आपलं शिलाई मार्जिन इथं अशा प्रकारे मुंड्याचं माप घ्यायचा. कमरेचा चौथा भाग 6.5 प्लस 1 इंच 7.5 आणि साईडला 1.25 इंच शिलाई मार्जिन. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला इथं बॅक साईडचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथं गळ्याला मी 3.5 इंच गळा घेणार आहे, कारण व्ही नेक आहे त्याच्यामुळे. आणि खाली 3 इंचावर मार्किंग करून घेते, 3.5 इंच. पाठीमागचा जो आहे तो व्ही नेक आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपल्याला व्ही नेकची मार्किंग करून घ्यायची आहे. पण आपल्याला थोडंसं असं ब्रॉड मध्ये घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असा येतो. ओके. तर इथे बघा व्ही नेकची मार्किंग झालेली आहे. आता हे जे पॅटर्न आपण तयार केलेले आहे ते इथं पॅटर्न आपण ठेवून घेऊया. आणि कटोरी ठेवताना नेहमी क्रॉस मध्ये ठेवायची म्हणजे फिटिंगला व्यवस्थित बसते. क्रॉस कपड्यामध्ये कटोरी ठेवायची. तिथे बघा कटोरीचं मार्किंग झालंय. आता आपण मुंड्याचं पण मार्किंग करून घेऊया. तर शक्य होईल तेवढं आपल्याला कमी कपड्यात पूर्ण ब्लाऊज बसवण्याचा प्रयत्न करायचा, कारण कमी साईज असल्यावर ऍडजस्ट होऊन जातं. पण हा जर ब्लाऊज मोठ्या साईजचा असेल तर आपल्याला 1 मीटर जरी कपडा असला ना तरी पण पुरत नाही. स्लीव्ज पण खूप मोठे असतात. सगळे आता आजकाल सगळे एल्बो लेंथ मध्येच आपल्याला सगळे स्लीव्ज शिवतात, त्याच्यामुळे 1 मीटर मध्ये बसवायला लागतं आपल्याला. ते बघा मुंड्याचा पार्ट पण झाला. आता इथं आपण ही योगपट्टी आहे ते ठेवून घेऊया. पण मी तुम्हाला सांगितलं होतं योगपट्टीमध्ये आपल्याला खालच्या साईडला 1 इंच वाढून घ्यायला लागतं. तर इथे बघा 1-1 इंचावर आपण मार्किंग करून घेऊया. तिथे बघा ही मार्किंग केलेली आहे 1 इंचची खालच्या साईडने. आणि इथं आपण योगपट्टी ठेवून घेऊया अशा प्रकारे. आणि नंतर मग मी एका साईडने 1 इंच का वाढवलंय, कारण वरच्या साईडला जरी अर्धा इंच वाढवलं ना तर मग बऱ्याच जणींचा वरचा शेप चुकतो, म्हणून मी खालच्या साईडला डायरेक्ट 1 इंच वाढवून घेतलाय. नाही तर मग तुम्ही दोन्ही साईडला अर्धा इंच वाढवून घेतलं तरी चालेल. खालच्या साईडला अर्धा इंच आणि असं वरच्या साईडला अर्धा इंच तुम्हाला जसं सोपं वाटेल त्यानुसार तुम्ही इथं वाढवून घेऊ शकता. बघा अशा प्रकारे वाढवून घेतलं तरीही चालतं, दोन्ही एकच, कारण वरच्या साईडला अर्धा आणि खालच्या साईडला अर्धा अशा प्रकारे. तर बघा अर्धा मीटर मध्येच एवढी सगळं माप बसलेले आहेत. बाकी आपल्याला एल्बो स्लीव्ह काढायचे आहे तिकडे, ते आपण नंतर काढूया. अगोदर याची कटिंग करून घेऊया.